रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड पेटीएमला ग्राहकांच्या खात्यासंबंधी व्यवहारावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे बँकेच्या वॉलेट आणि फास्टॅगमधून देखील व्यवहार बंद होणार आहेत. आरबीआयच्या आदेशानुसार 29 फेब्रुवारीपासून हे आदेश लागू होतील. कंपनीला आता नवे ग्राहक जोडता येणार नाहीत. आरबीआयने पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडला यापुढे ग्राहकांकडून कोणतीही रक्कम न स्वीकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. बँकेच्या कामकाजामध्ये अनियमितता आढळून आली होती. त्यानंतर आरबीआयने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने सांगितलं की पीपीबीएलला आता नवे ग्राहक न जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडला ग्राहक खाते, वॉलेट आणि फास्टॅगमध्ये जमा असलेले किंवा टॉप अप रक्कम स्वीकारण्यास बंदी आणण्यात आली आहे. आरबीआयने सांगितलं की एका व्यापक सिस्टम रिपोर्ट नंतर ही कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय बँकेने बँकिंग अधिनियम 1949 च्या कलम 35 च्या अधिकारांचा वापर करत ही कारवाई केली आहे. ग्राहक खाते, प्रीपेड, वॉलेट, फास्टॅग, एनसीएमसी कार्ड इत्यादी सेवांमध्ये 29 फेब्रुवारी 2024 नंतर होणाऱ्या कोणत्याही व्यवहारांवर बंदी असेल. मात्र व्याज, परतावा इत्यादी राशी जमा करता येईल. खाते, वॉलेट, फास्टॅग यामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या पैशांचा वापर करता येईल. मात्र यापुढे पैसे यामध्ये टाकता येणार नाहीत. 2022 मध्येच नवे ग्राहक न जोडण्याचे आरबीआयने आदेश दिले होते. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी पेटीएमचे शेअर थंडावल्या अवस्थेत होते. मार्केटमध्ये शेअरच्या किंमतीमध्ये घट होऊन 761 रुपये झाली. 20 ऑक्टोबर 2023 मध्ये शेअरची किंमत 989.30 सर्वोच्च पातळीला पोहोचली होती.